तर फ्रायडेला पण गोल्डमध्ये एक सेल साईडचा ट्रेड घेतला होता. तो ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडक्यात. तर मग फ्रायडेला गोल्डमध्ये एक अप ट्रेंड होता आणि त्या अप ट्रेंडमध्ये आपण ही एक ट्रेड लाईन ड्रॉ केली होती आणि प्रिव्हियस स्विंग लोवरती हा एक सपोर्ट ड्रॉ केला होता आणि ह्या सपोर्टवरती मार्केट कंटिन्यू टाइम स्पेंड करत होतं आणि ज्यावेळेस इथून ट्रेड लाईन आणि हा सपोर्ट ब्रेक झाला त्यावेळेस गोल्डमध्ये एक शार्प फॉल आला. पण आपण ह्या शार्प फॉलमध्ये एंट्री न घेता आपण एक करेक्शनची वाट बघत होतो आणि तेच करेक्शन पण आपल्याला भेटलं आणि जे आपण हा सपोर्ट ड्रॉ केला होता तिथं मार्केटनं रेजिस्टन्स घेतला. ज्यावेळेस मार्केटने इथे रेजिस्टन्स घेतला त्यावेळेस आपल्याला एक सेल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा होता. पण आपण एक कन्फर्मेशन घेतली 5 मिनिटावरती. तर 5 मिनिटावरती तुम्ही इथं बघू शकता मी एक ऑर्डर ब्लॉक ड्रॉ केला होता 5 मिनिटावरती. तर ऑर्डर ब्लॉक काय असतो, फेअर व्हॅल्यू गॅप काय असतो याचे पण आपण दररोज आता व्हिडिओ युट्यूबवरती टाकणार आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण तिथं तुम्हाला रोज डेली मार्केट अनालिसिसचे ट्रेड पण बघायला भेटतील आणि आपण कशा प्रकारे गोल्डमध्ये बिटकॉइनमध्ये ट्रेड घेतो ते तुम्हाला बघायला भेटेल. तर हा ट्रेड ह्या ऑर्डर ब्लॉकवरती आपण इथं गोल्डला सेल केलं होतं आणि त्याचा जो स्टॉप लॉस होता तो 33.47 होता आणि त्याचं जे टार्गेट होतं ते आपलं 33.20 होतं. अशा प्रकारे आपण इथं 200 पिपचा टार्गेट ठेवून 50 पिपचा फक्त आपला एसएल होता आणि हाच ट्रेड आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण दिला होता. तुम्ही इथं बघू शकता आपण फ्रायडेला मॉर्निंगलाच गोल्डमध्ये हा झोन मार्क करून दिला होता सेल साईडचा. इथं 33.43 to 33.50 हा सेल झोन म्हणून सांगितला होता आणि तो ट्रेड दुपारी 1 वाजता ऍक्टिव्ह झाला. दुपारी 1 वाजता आपण सेल म्हणून सांगितलं 33.42 ला, टार्गेट दिलं होतं 33.20चं, स्टॉप लॉस दिला होता 33.47चा आणि आपण तोच ट्रेड 0.10च्या लॉट साईजनं आपण तो ट्रेड घेतला होता 33.41 ला आणि तो ट्रेड फ्रायडेला क्लोज होताना $90च्या प्रॉफिटमध्ये क्लोज झाला होता. तो ट्रेड आपण सॅटर्डे टू संडे 2 दिवस होल्ड केला होता आणि त्याचं जे टार्गेट आहे ते आपल्याला मंडेला मॉर्निंगला आपल्याला म्हणजेच आज आपल्याला ते टार्गेट भेटलं. जिथून आपण सेल केला होता गोल्डला तिथून जवळजवळ गोल्डला 500 पिपचा फॉल दिलाय आणि त्याच्यामध्ये आपण 0.10च्या लॉट साईजने 200 पिप्स कॅप्चर केले. हे तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला जर या ग्रुपला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या बायोमध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तिथे जाऊन तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता. याच्यामध्ये आपण डेली गोल्डचे आणि बिटकॉइनचे आणि इतर करन्सी पेअरचे पण आपण डेली याच्यामध्ये ट्रेड देतो. जो मी ट्रेड घेतो तोच ट्रेड याच्यामध्ये पण मी देतो आणि अशा प्रकारे आपण डेली याच्यामध्ये मार्केटचा अपडेट पण टाकत असतो. त्यामुळे तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू.